श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आहे ना महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये आहे ना मस्त अशी कुर्मा भाजी बघणार आहोत. ते कुर्मा पुरीसोबत गरम गरम इतकी छान लागते ना ही भाजी, आणि बनवायलाही तितकीच सोपी आहे. असकी छान मस्त अशी भाजी बनवण्यासाठी आहे ना कुठलाही जास्त तामझाम नाही आहे. तुम्ही आहे ना पटकन अशी ही भाजी बनवू शकता. बघू शकता किती छान चपातीबरोबर पुरीबरोबर अगदी मस्त अशी ही भाजी बनवून पटकन अशी खाऊ शकता. इतकी चवीला अप्रतिम लागते ना, विचारूच नका. तर आता आपण तुमचा वेळ न घेता चला रेसिपीला सुरुवात करूया. आता बघा, सर्वात आधी ह्या इथे भाज्या घेतलेल्या आहेत ना, त्या घेतलेल्या आहेत बघा. तुम्ही वाटाणे तर आता मार्केटमध्ये सध्या भरपूर आहेत, आणि लग्नामध्ये जशी असते ना त्या पद्धतीमध्ये मस्त असं आपण करणार आहोत. आता आधी काय व्हायचं की लग्नामध्ये ज्या भाज्या असतात ना त्या ना पनीर त्यात टाकलं जात नव्हतं, पण आता पनीर टाकतं. पनीरनं एक वेगळीच चव येते, त्यामुळे असं मस्त असं पनीरसुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता छान असं चव येण्यासाठी, किंवा नाही टाकलं ना तरीसुद्धा हरकत नाही. या ज्या सर्व भाज्या आहेत ना त्या इथे आपल्याला गरम पाण्यामध्ये थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून मस्त सॉफ्ट भाज्या होतील. कांदा घेतलेला आहे एक, खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, मिरची घ्यायची. जे पण असतं वाटण करतो ना आपण तेच वाटण असतं आपलं. ते थोडेसे तिळसुद्धा घेतलेले आहेत, अद्रक घातलेलं आहे, कोथिंबीर घातली. तर छानसं असं वाटण बनवून घ्यायचं आपल्याला, एकदम छान असं मस्त पेस्ट बनवल्यासारखी एकदम मस्त. पाणी लागलं तर नाही थोडंसं पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. इथं छान असं बघू शकता किती मस्त असं याची पेस्ट तयार झाली, पटकन अशी होते. इकडे आपल्या भाज्या आहे ना उकळलेल्या आहेत मस्त छान अशा, बघू शकता. जास्तीच्या पण आपल्याला सॉफ्ट करायची गरज नाही आहे, थोड्याशा सॉफ्ट केल्या ना तरी पण चालतं. कारण इकडे ज्यावेळेस आपण भाजी बनवतो ना त्यावेळेस या लागतात. शेवटी आपल्याला थोडेसे वाटाणे टाकायचे आहेत. हे जे वाटाणे आहेत ना तुम्ही पनीरसोबत फ्रायसुद्धा करून घेऊ शकता, आणि असंसुद्धा तुम्ही शिजवून घेऊ शकता, लागत नाही. तर ह्या भाज्या आहेत ना आपल्याला मस्त छान अशा ह्याच्या साह्याने ताटामध्ये काढून घ्यायच्या. आता याच्यात तुमच्या आणखीन आवडीची एखादी भाजीसुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता. आता काजू घेतलेले आहेत, काजू थोडेसे लालसर रंगापर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. तसं परतवून घेतले का त्याची चव आहे ना वेगळी येते आणि छानसुद्धा लागते. कच्चे पण तुम्ही पेस्ट वगैरे करून ह्याची घालू शकता. बघू शकता मस्त छान असे आपले काजू हे परतवून घेतलेले आहेत असे त्यांना अशा पद्धतीमध्ये. आता ह्याच तेलामध्ये आहे ना आपल्याला जे आपण पनीर घेतलं होतं ते पनीर, तुम्ही कमी जास्त पनीर करू शकता. तुमच्या भाजीची क्वांटिटी किती आहे त्यानुसार तुम्ही हे पनीर घेऊ शकता. आणि पनीर जे आहे ना स्किप केलं तरीसुद्धा चालेल. नसेल आता हल्ली काय होतं, लग्नाच्या अशा भाज्या असतात ना त्यामध्ये थोडंसं पनीर घातलं जातं, पण काही ठिकाणी पनीर घातलं जात नाही. तर तुम्ही सुद्धा पनीर स्किप केलं तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीचे बघा पनीर आहे ना आपल्याला, यामध्ये तुम्ही लाल तिखट आणि हळद टाकूनसुद्धा हे पनीर फ्राय करू शकता. पण मी इथे नॉर्मल असं फ्राय करणार आहे. बघू शकता तुम्ही थोडंसं पनीरचा कलर चेंज झालेला आहे. हे तुटलेलं नाही आहे किंवा जास्त सॉफ्टसुद्धा केलेलं नाही आहे, अगदी मीडियम असं हे आपलं पनीर सॉफ्ट करायचं आहे. असंच काढून घ्यायचं एका ह्याच्यामध्ये तेल हे करून. आता सण आपल्याला आहे ना ही भाजी पटकन होते आणि चवीला अप्रतिम लागते. पाहुणे आल्यावर सुद्धा ही भाजी तुम्ही झटपट अशी करू शकता. अवेलेबल भाज्यामध्ये ही भाजी पटकन होते. ह्या भाज्या ना आपल्या घरी नेहमी असतात. अशा पद्धतीमध्ये बघा. आता याच तेलामध्ये आपण याला तमालपत्र टाकून घ्यायचं, आणि एक दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा, आणि जे वाटण आपण केलं होतं ना ते वाटण असं याच्यामध्ये घालून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती पटापटा ही भाजी बनली जाते, वेळ अजिबात लागत नाही या भाजीला. तुम्ही जर पाहुणे घरी आले ना तरीसुद्धा एक पटकन अशी भाजी बनवू शकता मस्त, आणि गरमागरम चपाती किंवा पुरीसोबत ही भाजी तुम्ही आवडीने खाऊ शकता, खूप छान लागते. आता एक टोमॅटो घेतला होता मोठ्या आकाराचा, तो सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे. तुम्ही टोमॅटोची सुद्धा ह्यासोबत पेस्ट करू शकता किंवा असं सुद्धा टाकू शकता. मीठ घातलेलं आहे चवीपुरतं. ते मसाला आहे ना 2 ते 3 मिनिट व्यवस्थित असं मस्त परतून घ्यायचं, जेणेकरून याला तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा. जितका मसाला भाजेल ना तितकीच आपली भाजी आहे ना खूप छान अशी होते. तुम्ही बघू शकता मसाल्याचं पण कसं झालेलं, तेलसुद्धा सुटलेलं आहे, आणि याचंसुद्धा हे केलं. आता याच्यात सुके मसाले घालून घेऊया आपण. धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट,
गरम मसाला, हळद, जे आपलं घाटी मसाला असतो ना तो सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, किंवा तुम्ही जास्त तिखट खात नसाल तर लाल पावडर घालून तुम्ही बनवू शकता. पण जो आपला घरचा मसाला असतो ना त्याने एक वेगळी अशी भाजीला चव येते. तर घरचा मसाला म्हणजेच की जो आपण वर्षभर साठवण्यात ठेवलेला मसाला असतो ना तो मसाला, त्याने मस्त छान येतं. थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला गरम पाणी करून घेतलेलं आहे, का जेणेकरून मसाले भाजत असताना मसाले ना खाली करपू नये आणि मसाल्याने व्यवस्थित तेल सोडावं यासाठी थोडंसं पाणी घातलेलं होतं. मस्त छान असं परत हे 2 ते 3 मिनटं व्यवस्थित हे करायचं. तुम्हाला आता भाजीची क्वांटिटी आहे ना जितके हवे आहे ना तितकं तुम्ही याच्यामध्ये पाणी वाढवू शकता. आणि ही आहे ना आपल्याला जास्त भाजी शिजवायची नाही. आता शिजवायची म्हणजे की आता आपल्या भाज्या ऑलरेडी शिजलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला जास्त शिजवायची गरज पडणार नाही. तर हे ग्रेव्ही आहेत ना झाकून ठेवायची नसतं आणि ग्रेव्हीमध्ये पाणी असं गरमच वापरा जेणेकरून कट येईल आणि आपल्या भाजीला एक चवसुद्धा येईल. परत एकदा मिक्स करून घ्यायचं, सतत हलवत राहायचं. आत्ता जरी तुम्हाला ह्याच्यावरती तवंग मगाशी दिसत होता, शिजल्यानंतर मस्त छान असा तवंग येणारच आहे. यामध्ये आपल्याला ह्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. भाज्या आपल्या 80% शिजलेल्याच आहेत, तुम्हाला भाज्यांच्या ह्याच्यावरून सुद्धा समजतं. बघू शकता छान अशा या भाज्या आहेत ना शिजलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला फक्त 7 ते 8 मिनटं व्यवस्थित असं थोडंसं पाणी वाढवल्यामुळं मिठाचं क्वांटिटी कमी वाटत होती, त्यामुळे थोडीशी मी मीठ घातलेलं आहे. तुम्ही चवीनुसारच मीठ घाला अंदाजाने तुमच्या. बघा वरतून पनीर घालायचं छान असं, आणि या पनीराने आणि काजूने इतकी छान भाजीला चव येते ना खाताना सुद्धा खूप छान लागतं. तुम्ही पनीर कमी जास्त करू शकता, असं हे नाही. बघू शकता दाटसर अशी आपली भाजी बनलेली आहे. कमीत कमी वेळामध्ये झटपट अशी भाजी आपली तयार आहे. बघा तवंग बघू शकता तुम्ही आता आलेला आहे आपल्याला. आता ही भाजी आहे ना 3 ते 4 मिनटं व्यवस्थित आपल्याला हे असे शिजवून घेत. बघू शकता तुम्ही किती छान असा ह्याला तवंग आलेला आहे, तेल आलेलं आहे, सुटलेलं आहे. आणि भाजीची क्वांटिटी तुम्ही बघू शकता छान अशी, कुठेही रस्सा एकीकडे आणि आपली भाजी एकीकडे असं झालेलं नाही. दाटसर अगदी जशी आपले लग्नामध्ये भाजी मिळते ना अगदी त्या पद्धतीमध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये ही भाजी तयार आहे. तर तुम्ही ही रेसिपी आहे ना एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटते मला ही भाजी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कुठून ही रेसिपी बघताय ना ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला समजेल की व्हिडिओ कुठेपर्यंत पोहोचतात. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुमचे एक सबस्क्राईब आणि कमेंट आणि लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअरसुद्धा करा. आणि भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. आताची ही भाजी आहे ना तुम्ही चपातीबरोबर पण छान लागते, पण ह्यासोबत तर तुम्ही गरम गरम जर पुरी केली ना अप्रतिम लागते पुरीसोबत ही भाजी. मस्त. बाय बाय.